जय श्रीराम मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये. तर आजची सकाळ एकदम भारी झाली, सूर्य एकदम भारी चमकत होता. तेवढ्यात मला एक कावळा दिसला, हा बसला होता झाडावरती. तर तो एकदम शांत बसला होता. मला वाटलं असेल बिचाऱ्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम, त्यामुळे एकदम शांत बसला. दुपार झाली, मस्त झाडाखाली बसतो मॅन्युअल पूर्ण करत. माझं सबमिशन बाकी होतं. तर तेवढ्यात आमची मनू आली. तिला म्हणलं ती काय पूर्ण करून काय, तर ती नाही डायरेक्ट लोळायला लागली मातीमध्ये. तर तिला मला नको ती करून, तू शांत बस फक्त. तर ती पण शांत बसली आपल्या शब्दाला मान देऊन. आपलं दुकान आहे ना एकदम जुनं झालं, तर म्हणलं की वरून पी करून घ्यावं, भारी दिसेल. ती शीट होती वरती आपण जी लावणार होतो, ती एकदम भारी दिसत होती. तेवढ्यात मला मशीन दिसलं, म्हणलं की बघावं चालून कसं आहे कसं नाही. मशीन तर एकदम भारी होतं, पण मांजर असली चिंगाट पाहिली आपली मशीन पाहून काय सांगूच नका आता तिथं. तेवढ्यात दुकानाबाहेर काही मुलं गोळा झाली, तर म्हणलं की त्यांना घ्या व्हिडिओमध्ये. तर त्यांच्याकडे गेलो मी कॅमेरा घेऊन. तर तिला पाहायला लागली, मी त्यांचा व्हिडिओ काढत होतो. ती असली तोंड लपवायला लागली की काय सांगूच नका. तर जेवण झालं, बाहेर आलो. तर आजच्यासाठी एवढंच भावांनो. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर सपोर्टिंग. मागच्या ब्लॉगला एकदम चांगला सपोर्ट आला, याला पण सपोर्ट